नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नेपाळमधल्या भूकंपातल्या बळींची संख्या 1900च्या वर. बचाव आणि मदत कार्य वेगानं सुरू. नेपाळसह नवी दिल्ली आणि भारताच्या अनेक राज्यात आज दुपारी पुन्हा भूकंपाचे हादरे. जीवितहानीचं वृत्त नाही. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन मैत्री सुरू. ताज्या भूकंपामुळे हवाई मदत कार्य स्थगित. भूकंपग्रस्त नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुख्यमंत्री. आणि आता सविस्तर वृत्त. नेपाळमध्ये काल झालेल्या भीषण भूकंपातल्या बळींची संख्या 1900च्या वर गेली आहे. भूकंपग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि मदतीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. नेपाळ सरकारनं देशभरात 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. भारतानंही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी ऑपरेशन मैत्री हे बचाव अभियान सुरू केलं आहे. दरम्यान नेपाळमध्ये आज दुपारी 12:43 पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी होती. नेपाळमधल्या कोडारीजवळ या भूकंपाचं केंद्र आहे. या भूकंपाचे हादरे दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातही जाणवले. मात्र या ताज्या भूकंपात कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर काठमांडूमध्ये भारताकडून सुरू असलेलं हवाई मदत कार्यही काही काळासाठी थांबवण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. भूकंपात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी आर्थिक मदत घोषित केली आहे. नेपाळमध्ये 7.9 रिक्टरच्या शक्तिशाली धक्क्यानंतर त्यापेक्षा कमी तीव्रतेचे आणखी 16 हादरे बसल्याने अनेक इमारती भुईसपाट झाल्या. यामध्ये ऐतिहासिक धरहरा मनोऱ्याचाही समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. हजारो लोक जखमी झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. भारतीय दूतावासाच्या संकुलातलं एक घर कोसळल्याने तिथल्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाला, तर आणखी एका भारतीयाचा रुग्णालयात मृत्यू झाला. नेपाळमध्ये आजही भूकंपाचे हादरे बसल्याचं वृत्त आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या अनेक भारतीयांना काठमांडू इथून भारतीय हवाई दलाच्या 4 विमानांनी मायदेशी आणण्यात आलं. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 80 किलोमीटरवर असलेल्या लामजुंग इथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही भूकंपाचे धक्के बसले. भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात चीन, भूतान, पाकिस्तान आणि बांगलादेशामध्येही त्याचे हादरे जाणवले. काठमांडू खोऱ्यातल्या दाट लोकवस्ती असलेल्या भागातल्या अनेक जुन्या इमारती कोसळल्याने मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2 शतकं जुन्या असलेल्या 9 मजली धरहरा मनोऱ्याच्या ढिगाऱ्याखालून 200 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अनेक इमारती आणि मंदिरं जमीनदोस्त झाल्यानंतरही नेपाळमधलं 5 शतकं जुनं असलेल्या पशुपतीनाथ मंदिराची फारशी हानी झाली नाही. माउंट एव्हरेस्टवरही दरडी कोसळल्याने गिर्यारोहकांचे अनेक बेस कॅम्प उद्ध्वस्त झाले असून 8 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. नेपाळप्रमाणेच उत्तर भारतासह इतर काही राज्यांनाही भूकंपाचा जोरदार धक्का बसला. नवी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, मिझोरम, पंजाब, महाराष्ट्र, सिक्कीम, ओडिशा आदी राज्यांना हे धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता 7.5 रिक्टर इतकी नोंदवण्यात आली. सुमारे मिनिटभर हे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. आपली कार्यालयं आणि घरं सोडून लोक सैरावैरा पळू लागले. भूकंपग्रस्त नेपाळला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय आपत्तीतून बाहेर येण्यासाठी भारत नेपाळला आवश्यक ती सगळी मदत करेल अशी निसंदिग्ध ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नेपाळमधल्या आणि भारतातल्या भूकंप स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी मदत कार्यासाठीचे आवश्यक उपाययोजनेचे निर्देश दिले. भारतीय वायुदलाचं C-103 जातीचं विमान
3 टन मदत सामग्री तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी घेऊन काठमांडूत पोहोचला आहे. हवाई सर्वेक्षणानंतर भूकंपामुळे झालेल्या हानीचा अंदाज घेतला जाईल. तसंच काठमांडू आणि पोखरा इथे हवाई दलाची प्रत्येकी 5 हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात येणार असल्याचं जयशंकर म्हणाले. बचाव कार्यासाठी तसंच अन्नपदार्थ आणि इतर सामग्री पुरवण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येईल. विमानाद्वारे आणखी मदत सामग्री रवाना केली असून यामध्ये फिरतं रुग्णालय, तंबू, ब्लँकेट्स तसंच खाद्यपदार्थ आहेत असंही जयशंकर यांनी सांगितलं. दरम्यान BSNL आणि MTNL या कंपन्यांनी नेपाळसाठी आंतरराष्ट्रीय कॉल दरात पुढील 3 दिवसांकरता कपात केली आहे. या कॉलचं शुल्क स्थानिक कॉल दराइतकं आकारलं जाणार आहे. तर एअरटेल या कंपनीने पुढील 48 तासांसाठी मोफत कॉलची सुविधा जाहीर केली आहे. भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 187 पर्यटकांशी संपर्क झाला असून त्यांना सुखरूप परत आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पर्यटकांच्या माहितीसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनात विशेष मदत केंद्र स्थापन करण्यात आलं असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 011-2338-0325 असा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली. 187 पर्यटकांपैकी 70 पर्यटक मुंबईतले, 74 नाशिकचे तर 14 पर्यटक पुण्यातले आहेत, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल झालेल्या या भूकंपाचे धक्के राज्यातल्या काही भागातही जाणवले. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिली आहे. आपण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातले आपले बांधव अडकलेले आहेत त्यांच्या संदर्भात हेल्पलाईन सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे. जवळजवळ 1200 लोक महाराष्ट्रातले यांच्याशी कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे संपर्क साधून त्यांची नोंदणी आपल्याकडे केली आहे. म्हणजे 1200 लोकांच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळाली आहे. 400 लोकांची आपला थेट संपर्क आला आहे ज्यांना आपण परत आणण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. जवळपास 1500 लोक आता काठमांडूच्या एअरपोर्टवर आहे, ज्यात बऱ्यापैकी महाराष्ट्रातले लोक आहेत. तो नेमका आकडा आता तिथनं घेणं शक्य नाही आहे, पण ते परत आल्यानंतरच लक्षात येईल. आलेल्या सगळ्या लोकांची महाराष्ट्र सदनला देखील आपण राहायची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल त्यांना म्हणजे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची, खाण्याची वगैरे सगळी आपण मोफत व्यवस्था करतोय. आवश्यक असेल त्यांना ट्रेनची तिकीटं देखील आपणच काढून देतोय, जेणेकरून कारण आता अशा परिस्थितीत त्यांचे पैसे संपले असण्याची शक्यता आहे, तर त्यांना तिकीटं वगैरे काढून ते आपापल्या गावी जातील असा प्रयत्न आहे. सातत्याने मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सोबत आम्ही संपर्क साधून आहोत. विशेषतः आमचे जे या खात्याचे मंत्री आहेत एकनाथ खडसेजी, ते स्वतःही त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. मी स्वतः लक्ष देऊन आहे आणि काही मेसेज डायरेक्टली आम्हाला मिळतात ते आम्ही इमिजिएट फॉरवर्ड करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या थ्रू त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतो. तर पूर्णपणे राज्य सरकार अलर्ट आहे. सगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये ज्या काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आमचे चाललेले आहेत. माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रातली जी काही माणसं आम्हाला आता सापडतात सगळी सेफ आहेत. एवढंच आहे की त्या सगळ्यांना आणायला विमानं चालली आहेत, त्याला थोडासा वेळ लागतोय. वेगवेगळ्या मार्गांनी कसा आणता येईल तसा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे संयम ठेवला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि निश्चित शेवटच्या माणसाला देखील तिथनं आम्ही परत आणू असा मी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद सर. नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपामुळे सगळं जग हादरलं असून भारत भूकंपग्रस्तांची सुटका आणि मदत कार्यात सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. नेपाळ या संकटातून नक्कीच बाहेर पडेल. मानवतेची शक्ती असीम असते. ही शक्तीच आपल्याला संकटकाळी मदत करते अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. लेकिन मानवता की अपनी एक ताकत होती है. 125 करोड़ देशवासियों के लिए नेपाल अपना है. उन लोगों का दुख भी हमारा दुख है. भारत पूरी कोशिश करेगा. इस आपदा के समय हर नेपाली के आंसू भी पहुंचेंगे, उनका हाथ भी पकड़ेंगे, उनको साथ भी देंगे.
बिहारमधलं वादळ आणि त्या पाठोपाठ आलेला भूकंप यामुळे मन विषण्ण झालं असून आज बोलण्याची इच्छा नाही असंही पंतप्रधान म्हणाले. मात्र अशा संकटकाळी सर्वांनी एकत्र येत नेपाळला पुन्हा उभारी देणं गरजेचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. हिंसाग्रस्त येमेनमधून गेल्या महिन्यात आपण सुमारे 6,500 नागरिकांना आणि 48 देशातल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं. परराष्ट्र मंत्रालय आणि तिन्ही सैन्य दलांनी अतिशय जबाबदारीनं ही कामगिरी यशस्वी पार केली. याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. सेवाभाव हा भारतीयांच्या रक्तातच आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रम आणि बलिदानातूनही याचीच प्रचिती येते असं पंतप्रधान म्हणाले. या महिन्यात सरकारनं घेतलेल्या 2 निर्णयांची त्यांनी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देणं आणि दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय अध्यासन केंद्राची पायाभरणी यातून डॉ. आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं पंतप्रधान म्हणाले. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेल्या अव्वल स्थानाचं कौतुक करत या दोघींचं अभिनंदन केलं. क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंवर ज्या शब्दात टीका झाली त्याविषयी पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. पराभवात आपल्या खेळाडूंवर अशी टीका करण्यापेक्षा संकटात त्यांची साथ देण्याची वृत्ती असायला हवी असा सल्ला मोदी यांनी दिला. मन की बात या कार्यक्रमावर मुंबईतल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री साहेबांनी एक घोषणा दिली होती त्यांच्या इलेक्शनच्या वेळेला की सबका साथ सबका विकास, त्या दृष्टीने मला वाटतं की हा पहिला त्यांचा एक पाऊल आहे की त्यांनी खरोखरच दलितांबाबत त्यांच्या भावनांचा एक विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि मुंबईच्या दृष्टीने हा अति महत्त्वाचा विषय, कारण मुंबई तसं पाहिली तर जागतिक दर्जाचं शहर असून सुद्धा मुंबईमध्ये जागतिक दर्जाची अशी कोणतीही स्मारक वगैरे असं काहीच नाही ज्याच्याकरून मुंबईला एक आपली वेगळी ओळख निर्माण करता येईल. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. साहित्य समाजाची शक्ती असून नेमाडे यांनी पुढील पिढीकरता आपल्या साहित्यातून अक्षरधन दिलं असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 11 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे अशी प्रतिक्रिया नेमाडे यांनी व्यक्त केली. भारतीय साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसा तो जबाबदारीचीही आठवण करून देतो. ही जाणीव सतत मनात बाळगून मानवतेसाठी लिखाण करीन आणि योग्य तेच लिहीन असंही नेमाडे यांनी म्हटलं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे 4थे मराठी साहित्यिक ठरले आहेत. ठाण्यात काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. समाजातल्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी उद्योजकांना यावेळी गौरवण्यात आलं. मराठी सॉफ्टवेअरची निर्मिती करणारे सुनील खांडवाहाले, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी मास्क बनवणारे सुनील लोंढे, अपंग असूनही हस्तकलेत पारंगत असलेले योगेश गायकवाड, कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे शशिकांत धोत्रे, रिक्षात वायफाय ते मोबाईल चार्जरच्या सुविधा पुरवणारे मुंबईचे रिक्षावाले संदीप बच्चे अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी शिवगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उपवन सांस्कृतिक आर्ट फेस्टिव्हलचे आयोजक आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे कार्यक्रमाला उपस्थित होते. देशातल्या अनेक लोकांच्या कल्याणासाठी काही शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा त्याग करावा लागला तरी त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशात भूसंपादन कायद्यातल्या मंजुरीच्या अटीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत मतभिन्नता असली तरी या प्रस्तावित कायद्यात जमिनीच्या मोबदल्याची जी तरतूद आहे ती पुरेशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला चौपट भाव मिळेल असं जावडेकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर विकसित जमिनीच्या 20% शेतकऱ्यांना परत मिळेल असंही ते म्हणाले. या फायद्यांबरोबरच 30 वर्षापर्यंत प्रति एकर दरमहा 2,000 रुपये, कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी असे अनेक फायदे सुधारित विधेयकानुसार मिळणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. पुण्यातल्या निगडी इथं पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA च्या कार्यालयाचं उद्घाटन येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. PMRDAच्या कार्यालयात 350 कर्मचाऱ्यांची गरज आहे. PMRDAच्या सदस्यांची 15 दिवसात बैठक घेऊन पुढील कार्यपद्धती ठरवली जाईल असं ते म्हणाले.
एकूण 454 फाईल्स जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमच्याकडे जमा झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. पुणे मेट्रोबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. विकासाचं जे खरं स्वप्न शेतकऱ्याला दिसायला हवं ते आज त्याला दिसत नसल्यानं आणि श्रम आणि मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास गमावून बसले असल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं मत भाकप नेते डॉ. भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाडा महिला शिक्षण समितीच्या हिरक महोत्सवानिमित्त नांदेड इथं आयोजित भारतीय परिवर्तनापुढील आव्हानं या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कितीही कर्ज वाटप केलं तरी त्यांच्या समस्या कमी होणार नाहीत, मात्र शेतीतून आपण प्रगती करू शकतो हा विश्वास शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री आमदार डी.पी. सावंत, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार आरजे ग्रुप उद्योग समूहाचे राघवेंद्र जोशी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. राज्यातल्या ज्या फिडरवर वीज चोरी अधिक आणि वसुलीचं प्रमाण अत्यल्प आहे अशा फिडरवरील हानी कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी फिडर फ्रँचायझी व्यवस्थापक नेमण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वाधिक भारनियमन असलेल्या गटातलं भारनियमन कमी करायला आणि बेरोजगार अभियंते आणि कुशल कारागिरांना रोजगार मिळायला या योजनेमुळे मदत होईल असं ते म्हणाले. किमान 1 वर्ष संबंधित क्षेत्राचा अनुभव असलेला पदवीधर विद्युत अभियंता किंवा किमान 3 वर्षांचा संबंधित क्षेत्राचा अनुभव असलेला पदविकाधारक विद्युत अभियंता किंवा महावितरणमधील निवृत्त अभियंत्यांची फिडर फ्रँचायझी व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात येईल असं ते म्हणाले. ही योजना प्रायोगिक तत्वावर अंमलात येईल आणि 1 वर्षाच्या करारावर फ्रँचायझी देण्यात येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. साखरेच्या मागणीत झालेली घट आणि ऊस उत्पादनात झालेली मोठ्या प्रमाणावरील वाढ यामुळे सध्या साखर उद्योगासमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळालीच पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. या साखर परिषदेत केल्या जाणाऱ्या सूचना आणि शिफारसींची कशा पद्धतीनं अंमलबजावणी करता येईल यावर राज्य सरकार विचार करेल असंही फडणवीस यांनी सांगितलं. साखर उद्योग वाचवायचा असेल तर या उद्योगात बहुविविधता आणण्याची गरज असून साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर द्यायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊसाच्या शेतीसाठी सूक्ष्म सिंचनावर भर देण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारीसमोरील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी असं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितलं. इतर राज्यातील ऊस उत्पादकता वाढत असताना महाराष्ट्रातील उत्पादकता घटत असून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं पवार म्हणाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे आदी यावेळी उपस्थित होते. ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी दूरगामी धोरण आखण्याचा सूर साखर परिषदेत व्यक्त झाला. याबाबत शेतकऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत याविषयी ऊस उत्पादक नेते बाळासाहेब कुलकर्णी यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया दिली. साखर उद्योगामधील मुख्य समस्या म्हणजे आपल्याकडे फक्त साखर मुख्य पदार्थ म्हणून उत्पादन केले जाते आणि जगामध्ये साखर उद्योगात दुय्यम साखर आहे आणि सर्व बाय प्रोडक्ट्स आहेत, उद्योग सर्व उपपदार्थ आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे ती इंडस्ट्री जगातली फ्युएल आणि पॉवर, इंधन आणि वीज अशा प्रकारे ती तिथे राबवली जाते आणि आपल्याकडं फ्युएल आणि वीज याचा वापर करावा, उत्पादन करावं तर सरकारकडे अजून पुरेशी यंत्रणा ती वीज वापराची विकत घेण्याची आणि इंधन वाहनामध्ये वापरण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेत बदल करायला सरकारचे धोरणही बदलायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांनाही काही दिलासा असा दिला पाहिजे की नुसत्या उत्पादन खर्चावर भाव, उत्पादन खर्च झाला तेवढा भाव मिळाला आणि तिकडे तिकडे कर्ज भागून सोसायटीत वगैरे उत्पादन खर्च, मजूर, खतं, इनपुट सगळे भागून शेतकऱ्याच्या हातात काहीतरी उरलं पाहिजे. जसा तुम्ही नोकरांना पगार देताना किमान वेतन ठरवता, सबसिस्टन्स लेव्हल इक्विलिब्रियम म्हणतात त्याला, त्याचा अर्थ साधन जे असेल त्यातून तेवढा पैसा मिळाला पाहिजे.
तसा चरितार्थाचं साधन म्हणून शेतकऱ्याला किती पैसे मिळावेत एका टनाला असा अभ्यास केला पाहिजे आणि इन्सेंटिव्ह म्हणून त्या धंद्याला आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी सरकारनं पुरवल्या पाहिजेत आणि एखाद्या उद्योगामध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास आता श्रीरंगराजन अहवालाने ज्या शिफारसी केल्या त्या अजून सरकार स्वीकारत नाही. 10-20 वर्ष 30 वर्ष सरकार अहवाल 12 वेळा चौकशी झाली, वेगवेगळे अहवाल बाहेर आले, पण त्या कुठल्याही अहवालाचं सरकारनं अजून ते स्वीकारले का नाहीत हा आमचा खरा प्रश्न आहे. एफआरपीची जी काढलेली रक्कम आहे तिच्यावरच आमचा आक्षेप आहे. कारण एफआरपी करताना रिकव्हरीवर आधारित ऊस जसा दुधाला फॅटवर आधारित दर देतात तसा आता कारखान्याने रिकव्हरीवर आधारित दर द्यावा. सगळीकडे जगामध्ये असाच दर देतात आणि हे ऍव्हरेज रिकव्हरी करतात, त्याच्यामध्ये चोरा मारामारी होते, वजनात काटामारी होते आणि रिकव्हरीत पण ऍडजस्टमेंट होतात. त्या आम्हाला नको आहेत. आणि एफआरपी ठरवताना एकंदर ज्याचा उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च त्याच्या कुटुंबाचा चरितार्थही भागला पाहिजे, म्हणजे तो आत्महत्या करणार नाही, कर्ज काढावं लागणार नाही. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाला गती मिळाली असून नगरपासून नारायणडोह गावापर्यंत रेल्वे रूळ टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल दूरदर्शनला दिली. या मार्गावर छोटे छोटे पूल बांधण्याचं काम चालू आहे. तसंच परळीपर्यंतची जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं या मार्गासाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसहाय्यातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. रेल्वेच्या भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे पुढील 6 महिन्यात सगळे लँड जे आहे आम्ही रेल्वेच्या ताब्यात देऊ शकतो. रेल्वेची जबाबदारी आहे की त्याप्रमाणे लोकांना मावेजा वेळेवर देणे, त्याप्रमाणे जे काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये काही सुधारणा करून सगळे पुढे कारवाई करणे. रेल्वेच्या बाबतीत आमच्याकडे जिल्हास्तरीय समिती आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी आम्ही आढावा घेत असतो आणि भूसंपादनाची प्रक्रिया आज रोजी खूप समाधानकारक आहे. आष्टी या भागात थोडाफार अडचण होता, काही शेतकरी जमीन देण्यास तयार न होते, पण आम्ही लोकांशी संवाद केला आणि आज कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि लोकांचे मावेजा सुद्धा वेळेवर देण्यात आलेला आहे. सध्या बीड जिल्ह्यात फक्त परळी इथंच रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग पूर्णत्वास आल्यास बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या विकासासाठी हातभार लागायला मदतच होणार आहे. विदर्भ आणि कोकणातला आर्थिक अनुशेष भरून काढण्यासाठी केळकर समितीनं तयार केलेल्या अहवालातल्या योग्य त्या शिफारशी स्वीकारण्याचा अधिकार सरकारला असून त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असं वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. वैश्य समाजानं आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या शासकीय व्यवहारांना सुरळीत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवला असून विकासासाठी योग्य ते नियोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणात रायगडमध्ये औद्योगिक, रत्नागिरीत प्रक्रिया उद्योग आणि सिंधुदुर्गमध्ये पर्यटन क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. याच पद्धतीनं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्राधान्यक्रमानं विकास साधला जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोकणातल्या वणव्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही केसरकर म्हणाले. राज्यात सर्वाधिक ऊस लागवडीचा आणि साखर कारखानदारीचा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख. आता ठिबक सिंचनातही सोलापूरनं राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ऊस किंवा कुठल्याही पिकाला पारंपरिक प्रवाही पद्धतीनं पाणी दिलं की 20% पाणीच पिकाला मिळतं आणि बाकीचं फुकट जातं. पाण्याचा हा मोठा अपव्यय टाळण्यासाठी कृषी विभागानं ठिबक सिंचनाचा प्रसार आणि प्रचार केला. पीक कर्जासाठी सरकारनं ठिबक सिंचन सक्तीचं तर केलंच, शिवाय अनुदान द्यायलाही सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यानं ठिबक सिंचन स्वीकारलंय. जिल्ह्यात 284 कोटी रुपयांच्या अनुदानाचं वाटपही शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1,39,000 हेक्टरवर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनचा अवलंब शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये 1,11,000 शेतकरी आतापर्यंत ठिबक सिंचनचा लाभ घेतलेला आहे आणि राज्यामध्ये 2 नंबरचं हे काम आहे. सगळ्यात जास्त काम जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. ठिबक सिंचनाचे अनेक फायदे आहेत. जे उपलब्ध असलेलं पाणी आहे त्याचा आपण जर 1 एकर क्षेत्रावर देऊ शकत असेल तर ठिबक पद्धतीनं तेच पाणी आपल्याला 4 एकर क्षेत्रावर ऊस हे पीक घेता येतं. आता शासनानं ही ऊसासाठी उजनी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात 100% ऊसाला ठिबक करणं हे बंधनकारक केलेलं आहे.
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अनुभव इतरांसाठीही अनुकरणीय आहे. 16 एकर जमीन आहे. पूर्वी माझे 4 एकरच भरणं व्हायचं पाटानं. आता ड्रीप केल्यामुळं 16 एकर ड्रीपवर बघतंय. कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला ड्रीप करायला लावली. पहिलं उत्पन्न आम्हाला 50 टन मिळायचं. आता 80 ते 85 टन उत्पन्न निघतंय. ठिबक सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे किंवा यापुढेही अधिक वाढलं तर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना हे ठिबक सिंचनामुळे वाचलेलं पाणी मिळेल आणि सोलापूरमध्ये दुसरी हरित क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमधल्या भूकंपातल्या बळींची संख्या 1900च्या वर. बचाव आणि मदत कार्य वेगानं सुरू. नेपाळसह नवी दिल्ली आणि भारताच्या अनेक राज्यात आज दुपारी पुन्हा भूकंपाचे हादरे. जीवितहानीचं वृत्त नाही. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन मैत्री सुरू. ताज्या भूकंपामुळे हवाई मदत कार्य स्थगित. भूकंपग्रस्त नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांची ग्वाही. आणि नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुख्यमंत्री. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.